नमस्कार मंडळी, कसे आहात सगळेजण. तर चला, खूप दिवसांनी आज मी एक रेसिपी घेऊन आलेली आहे. जे मोठं वांगं असतं, खास भरताचं असतं, त्या वांग्याच्या भरताची रेसिपी. आता थंडीचे दिवस आहेत, तर बाजरीच्या भाकरीबरोबर हे खूप छान लागतं. नक्कीच करा. आणि बाजरीची भाकरी जराशी मीठ टाकून करत जा, त्याच्यामुळं तर अजूनच मजा येते खाण्यासाठी. तर आपण 3 वांगे घेतलेली आहेत, मोठे जांभळ्या कलरचे किंवा काळपट जांभळा कलर असतो, ती 3 वांगे मोठी घेतलेली आहेत. आय होप की ती किडकी नसावीत. वरून तर काय त्याला प्रॉब्लेम नव्हता. आता आतून आपण नंतर उघडून बघणारच आहोत. तर मग ती काळी वांगी घेतली, छान गॅसवर भाजून घेतलेली आहेत. मग ती थंड होती तोपर्यंत मग कढई घेतलेली आहे छान. कढईमध्ये तेल टाकलं, मोहरी टाकली, जिरं टाकलं आणि छान कांदा असा परतून घेतो आहे आपण. बारीक केलेला कांदा गोल्डन झाला की मग त्यामध्ये आपण हिरवी मिरची टाकलेली आहे. हिरवी मिरची टाकली, ती थोडीशी परतून द्यायची बऱ्यापैकी, कारण की हिरव्या मिरचीचं वाटण मी करून ठेवते. हिरवी मिरची, मीठ आणि काय म्हणतात ते मिरच्या, असं वाटण माझं करून ठेवलेलं असतं पूर्ण आठवड्याभराचं. तेच मी वापरते. तर हे छान परतून झालं की मग जे हळद आहे आणि मीठ ह्या गोष्टी टाकून घेतलेल्या आहेत, ते पण थोडंसं परतून दिल्यानंतर म्हणजे वांगी खाली ठेवली होती ती थंड झालेली होती बऱ्यापैकी. मग ती आपण चॉप करून घ्यायची छान. आणि वांगी आपण जेव्हा सोलून ठेवतो तेव्हा त्याला बरंच पाणी सुटतं. ते पाणी घ्यायचं नाही आहे, आपण टाकून द्यायचं आहे. छान असं वांग्याचा खिमा म्हणू शकतो आपण त्याला. छान वांग्याचं भरीत चॉप करून घ्यायचं आणि ते आपण या फोडणीमध्ये टाकून द्यायचं. हवं तसं मीठ टाकायचं आहे चवीनुसार. छान हलवून घ्यायचं आहे. गाठी पूर्ण फोडायच्या, ज्या वांग्याच्या थोड्याफार शिल्लक असतील त्या. आणि हे आपलं वांग्याचं भरीत खूप छान तयार झालेलं आहे. तर नक्कीच बाजरीच्या भाकरीबरोबर तुम्ही खा आणि कसं झालं आहे ते मला नक्की सांगा. तर चला, रेसिपी बघितल्याबद्दल खूप धन्यवाद. बाय बाय.